श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या माझे स्वामी परिवारामध्ये. तुमच्या आयुष्यातही कर्जाचं दुःख आहे का? रात्रंदिवस मेहनत करूनही कर्ज कमी होत नाही आहे का? मग हा स्वामी समर्थाचा मंत्र श्रद्धेने ऐका, कारण स्वामींच्या चरणी ठेवलेली श्रद्धा माणसाला कठीण काळातून बाहेर पडण्याची ताकद देते. हा मंत्र ऐकताना मनात फक्त एकच विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या मंत्रामुळे माझ्या खात्यात अचानक 1 कोटी रुपये जमा झाले. पण त्याआधी मी स्वामी समर्थ महाराजांचा हा एक मंत्र म्हणत होतो. हा पैसा कुठून आला? माझ्यावर स्वामींची कृपा झाली होती का, की त्या मंत्रामुळे माझं नशीब बदललं? शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेतला शेवट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. कथा सुरू होत आहे. माझं नाव आहे समीर. काही वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात असा काळ आला होता की सकाळी डोळे उघडले की सर्वात आधी कर्जाचा विचार यायचा. व्यवसायात नुकसान झालं होतं, घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, ज्याच्याकडून पैसे घेतले होते त्याचे फोन रोज येत होते. कधी कधी रात्री झोपताना मी स्वतः विचारायचो, मी या परिस्थितीतून कधी बाहेर पडणार का? एक दिवस खूप निराश होऊन मी एका स्वामी समर्थ मंदिरात गेलो. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मी स्वामींच्या मूर्तीसमोर बसलो आणि डोळे बंद केले. मनात फक्त एकच प्रार्थना होती, स्वामी मला पैसा नको, मला योग्य मार्ग दाखवा. त्याच वेळी मंदिरात एका वृद्ध भक्ताचा आवाज आला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी मला काहीतरी सांगितलं नाही, पण त्यांच्या जपाकडे पाहून माझ्या मनात एक विचार आला, मीही रोज स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करतो. त्या दिवसापासून मी रोज सकाळी उठून स्वामींचा जप करू लागलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्याच दिवशी पैसा आला नाही, दुसऱ्या दिवशीही चमत्कार झाला नाही, 1 आठवडा गेला, काहीच बदल झाला नाही. पण माझ्यात एक बदल झाला होता. माझी भीती कमी झाली होती. मी पुन्हा कामावर लक्ष देऊ लागलो. आणि मग एक दिवशी मला एका जुन्या व्यवहारासंदर्भात फोन आला. प्रत्येक वर्षापासून अडकलेली माझी मोठी रक्कम मिळाली. एका दिवशी मला एका जुन्या व्यवहारासंदर्भात फोन आला. प्रत्येक वर्षापासून अडकलेली माझी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मी कागदपत्र तपासली, पाठपुरावा केला आणि काही दिवसांनी माझ्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. मी मोबाईलवर बँकेचा मेसेज पाहिला आणि माझे हात अक्षरशः थरथरायला लागले. रक्कम होती 1 कोटी रुपये. काही क्षण मला काहीच सुचलं नाही. मी पुन्हा पुन्हा तो मेसेज पाहत होतो. माझ्या डोळ्यासमोर फक्त स्वामी समर्थांची मूर्ती होती. मी मंदिरात गेलो, स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणालो, स्वामी हा पैसा माझ्या मेहनतीचा असेल, माझ्या जुन्या व्यवहाराचा असेल, पण योग्य वेळी मला मार्ग सापडला, त्यासाठी तुमचे आभार. त्या दिवशी मला एक मोठी गोष्ट समजली. स्वामींचं नामस्मरण म्हणजे पैशाची हमी नाही, पण श्रद्धा माणसाला पुन्हा उभा करू शकते. मन शांत झालं की योग्य निर्णय घेता येतात आणि मेहनत करण्याची ताकद परत मिळते. म्हणून तुमच्या आयुष्यात सध्या कितीही संकट असली, कर्ज असो, पैशाची अडचण असो किंवा मनात निराशा असो, हार मानू नका. स्वामींचं नाम घ्या आणि त्यासोबत तुमची मेहनत सुरू ठेवा. आज माझ्यासोबत श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.